नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी भरतीबाबत एक नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. आता बघा यामध्ये जर बघितलं आपण तर परीक्षेचे वेळापत्रक म्हणजेच की बघा ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरुवात होणार आहे आणि यासाठी पात्रता काय लागते संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक नवीन भरतीची अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 11/9/2025 या रोजी जर बघितलं तर हे जे प्रसिद्धी पत्रक आहे ते आलेलं आहे. विषयामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी-ई-टी नोव्हेंबर 2025 निवेदनाबाबत हे जे आहे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे. आता जर बघितलं त्याखाली तर बघा यामध्ये परीक्षेचे वेळापत्रक जे आहे देण्यात आलेले आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्याआधी बघा प्रसिद्धी निवेदनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2013 अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता टी-ई-टी 2025 परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक 23/11/2025 रोजी घेण्याचे नियोजित आहे. बघा यामध्ये तुम्हाला डेट देण्यात आलेली आहे की 23/11/2025 रविवारी या तारखेला या परीक्षेचे आयोजन जे आहे ते करण्यात आलेले आहे. त्याच खाली जर बघितलं इयत्ता 1ली ते 5वी पेपर 1 व इयत्ता 6वी ते 8वी पेपर 2 साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विना अनुदानित, कायम, विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहणार आहे. बघा 1ली ते 5वी साठी पेपर 1 आणि इयत्ता 6वी ते 8वी साठी पेपर 2 अशा प्रकारे तुम्हाला पेपर द्यावे लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तुम्हाला इथं जे आहे इथं संकेतस्थळ देण्यात आलेले आहे, ज्यासाठी जर बघितलं की ऑनलाईन अर्ज कशावरून करावा लागणार आहे तर maha-tet.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचे तपशील परिषदेच्या उपरोक्त संकेतस्थळावर देण्यात आलेला आहे. त्याबद्दलची माहिती संपूर्ण देण्यात आलेली आहे. त्यासोबतच ही संपूर्ण माहिती मी माझ्या टेलिग्रामवरती पण दिलेली आहे, त्यावरून तुम्ही बघून घेसाल. आणि सर्व संबंधित परीक्षार्थींना सदर संकेतस्थळास नियमित भेट द्यावी लागणार आहे. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याची दिनांक जे बघितले तर बघा 15/9 पासून तर सुरू होत असून 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येणार आहे. त्याबद्दलचं जर बघितलं तर इथं तुम्हाला पूर्ण टाइम टेबल देण्यात आलेला आहे की कार्यवाहीचा टप्पा आणि कालावधी. आता बघा ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी बघा मी तुम्हाला वरील दाखवलं की 15 सप्टेंबर पासून ते दिनांक 3 ऑक्टोबर 2025 या तारखेपर्यंत जे आहे तुमचा अर्ज म्हणजेच की ऑनलाईन अर्ज तुम्ही भरू शकाल. आता त्याच खाली जर बघितलं तर बघा प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे, जे की बघा तुम्हाला 10/11/2025 ते 23/11/2025 या दरम्यान तुम्ही जे प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढू शकाल. आता बघा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि शिक्षक पात्रता परीक्षा क्रमांक 2 हा जर बघितला तुमचा एका दिवशी होणार आहे दोन्ही पेपर, जे की बघा वार जर बघितला रविवार असणार आहे आणि दिनांक बघा 23/11/2025 याच तारखेला तुमचं राहणार आहे. पेपर 1चा जर टायमिंग बघितला आपण तर बघा 10:30 ते 1 वाजेपर्यंत तुमचा पेपर असणार आहे आणि पेपर 2 जर बघितला त्याच दिवशी तुमचा 2:30 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत राहणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. त्याच खाली जर बघितलं तर बघा काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बघा त्यामध्ये जर काही अडचण आली तर या डेटमध्ये जर बघितलं तर काही चेंजेस होऊ शकते, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि जर काही चेंजेस जर झाले नाही तर तुमची याच तारखेला जर बघितलं तर पेपर होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा खाली याच्यानंतरची आणखी काय माहिती देण्यात आलेली आहे तर बघा तुम्ही इथं बघू शकता. इथं तुम्हाला जे ऑनलाईन तुम्ही अर्ज करसाल तर त्याबद्दलची टीप म्हणजेच की यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची जी माहिती आहे ते भरावी लागणार आहे. आता बघा अर्जाला जर बघितलं तर 15 सप्टेंबरपासून अर्जाला सुरुवात होणार आहे. आता बघा त्याच दिवशी तुम्ही अर्ज करू नका, कारण की बघा भरपूर विद्यार्थी चुका करतात अर्ज भरायच्या वेळी. तर अशा चुका करू नका, जेणेकरून बघा ते परत जे आहे तुम्हाला म्हणजे की सुधारणा करता येणार नाही. आता जर बघितलं तर बघा 4 नंबरच्या पॉईंटला सांगण्यात आलेलं आहे की सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येईल. बघा जे उमेदवार जे आहे त्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. जे की तुम्ही ऑनलाईन परीक्षा शुल्क आहे तुम्हाला ऑनलाईनद्वारे भरावे लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा तुम्ही जे माहिती भरसाल तेच माहिती तुम्हाला ज्यावेळेस तुमचा निकाल लागणार आहे आणि ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या टाइमला तुम्हाला तेच जे डॉक्युमेंट जी डिटेल तुम्ही भरलेली आहे तेच तुम्हाला द्यावी लागणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि बघा शिक्षण पात्रता परीक्षा सन 2019-18 मध्ये जर बघितलं तर काही गैरप्रकार घडलेला होता आणि त्यानुसार जर बघितलं तर या परीक्षेमध्ये गैरप्रकार घडू नये म्हणून जे उमेदवार 2018-19 या दरम्यान ज्यांनी पेपर दिला
आणि त्यांनी काही गैरप्रकार केलेला होता, त्यांना परत जे आहे ते परीक्षा देता येत नव्हती आणि त्यानुसार जर बघितलं तुम्ही या परीक्षेत जर असं करसाल तर तुम्हाला पण परीक्षा देता येणार नाही. पुढील काही जे एवढं काही निघतील त्याबद्दलची माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आता बघा सदर परीक्षा संदर्भातील सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. त्यामुळे सर्व उमेदवारांनी नियमितपणे परिषदेच्या www.mscpune.in व maha.tet.in संकेतस्थळावर तपासावे लागणार आहे. आता बघा इथं हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे. जशी की बघा जर तुम्हाला ऑनलाईन आवेदन भरताना काही जर तुम्हाला अडचण आढळली, आता बघा यामध्ये वरील एक पॉईंट मेन्शन करण्यात आलेला आहे की परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र जे आहे तुम्हाला फक्त इंग्रजी भाषेतच भरावे लागणार आहे. आता बघा तुम्हाला इथं वेबसाईट देण्यात आलेली आहे. त्यासोबत बघा सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा जो दूरध्वनी क्रमांक म्हणजे की हेल्पलाईन नंबर आहे तो उपलब्ध राहणार आहे. म्हणजे की ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकाल. आता बघा यासाठी जर आपण शैक्षणिक पात्रता जर बघितली तर यामध्ये बघा जे पहिला पेपर आहे आणि 2 पेपर आहे. 2 पेपर यामध्ये द्यावे लागणार आहे. ज्या कोणा विद्यार्थ्यांना पेपर 1 द्यायचा असेल म्हणजे की 1ली ते 5वी पर्यंत आणि 6वी ते 8वी पर्यंत साठी जर बघितलं दुसरा पेपर आहे. आता बघा यासाठी जर शैक्षणिक पात्रता जर बघितली आपण तर बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांचे डी-एड आणि बी-एड झालेले असेल त्यासाठी अप्लाय करू शकता. आता बघा पेपर 1 आणि पेपर 2 जर बघितलं तर डी-एड झालेल्या विद्यार्थी जे आहे ते दोन्ही पेपर देऊ शकता आणि बी-एड झालेले जे विद्यार्थी आहे तो 2 नंबरचाच पेपर देऊ शकता एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि जे कोणी विद्यार्थी अपियर आहे म्हणजेच की लास्ट इयरला आहे ते पण यासाठी फॉर्म भरू शकते एवढं तुम्ही लक्षात घ्या. कारण की बघा टी-ई-टी जर बघितलं तर शिक्षक होण्यासाठी तुम्हाला अनिवार्य आहे. जोपर्यंत तुम्ही टी-ई-टी परीक्षा पास होत नाही तोपर्यंत तुमची शिक्षक भरतीसाठी तुम्ही पात्र होत नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या. आता बघा यासाठी जर बघितलं तर खूप कमी दिवस राहिलेला आहे. म्हणून तुम्ही अभ्यासाला आतापासून लागून जा. कारण की 2024चा जर निकाल बघितला तर 3.5% जे विद्यार्थी आहेत ते पास झालेले होते. म्हणजेच की या परीक्षेची जर पातळी जर बघितली तर खूप कठीण असते. म्हणून त्यानुसार तुम्ही अभ्यासाला लागून जा आणि तुमचे दोन्ही पण पेपर एकाच दिवशी असणार आहे. आता बघा ज्या विद्यार्थ्यांचं डी-एड झालेलं असेल तर दोन्ही यासाठी अप्लाय करू शकता आणि डी-एड प्लस बी-एड दोन्ही जर झालेलं असेल तर नक्कीच तुम्ही दोन्ही यासाठी अप्लाय करा आणि दोन्ही याची एक्झाम जे तुम्ही देऊ शकता. तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका आणि या भरतीबद्दलचे तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.